मॉर्निंग फ्रेंड्स. तर मग आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ इन्क्रीज ऑफ एन्ट्रॉपी. आता काल आपण जे बघितलं की क्लॉसियसची इनइक्वॅलिटी काय असते, तर त्याच्यावरती तोच कॉन्सेप्ट आपण अप्लाय करणार आहोत. एका सिस्टीममध्ये एन्ट्रॉपी कशी वाढत जाते, त्याचं प्रिन्सिपल काय आहे ते आपल्याला शिकायचं आहे. आणि त्या प्रिन्सिपलला डिराईव्ह करून सगळ्यात शेवटी प्रिन्सिपल ऑफ एन्ट्रॉपी हा कसा प्रूव्ह होतो ते बघायचं आहे. चला तर मग बघूयात प्रिन्सिपल ऑफ इन्क्रीज ऑफ एन्ट्रॉपी. याच्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल की याच्यासाठी आपण एक सिस्टीम बघणार आहोत की जी सिस्टीम स्टेट 1 टू स्टेट 2 ऑपरेट होती. त्याच्यामध्ये दोन प्रोसेसेस इन्व्हॉल्व असणार आहे. प्रोसेस 1 टू 2 व्हाया पाथ ए रिव्हर्सिबल प्रोसेस आणि प्रोसेस 2 टू 1 व्हाया पाथ आर ह्या आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता याच्यामध्ये ज्या प्रोसेसेस इन्व्हॉल्व आहेत त्या आपण आधी लिहून घेऊ. प्रोसेसेस इन्व्हॉल्व्ड. फर्स्ट प्रोसेस कोणती आहे? 1A2 1A2 म्हणजेच ती काय झाली A1 सो नाही तर 1A2 2A. आणि दुसरी प्रोसेस कोणती झाली? 2R1 2R1. यालाच आपण काय म्हणू शकतो? 2R2 2R 2R 2 1R. आता आपण काय करू? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल आपण शिकलो बेसिक गोष्ट एक. कोणती? क्लॉसियस इनइक्वॅलिटी. क्लॉसियस इनइक्वॅलिटी काय सांगते की फॉर एनी प्रोसेस सायक्लिक इंटिग्रल ऑफ d dash q upon t is less than or equals to 0. बरोबर. नाउ मॅथमॅटिकली ते कसं असतं? मॅथमॅटिकली सायक्लिक इंटिग्रल ऑफ d dash q upon t is less than or equal to 0 याची कंडिशन आहे. आता ही काय झाली? ही सायकल झाली. सायकलमधले प्रोसेसेस इन्व्हॉल्व झाल्या. आता आपल्या ह्या सायकलमध्ये किती प्रोसेसेस इन्व्हॉल्वड आहेत? प्रोसेसेस इन्व्हॉल्वड आहेत 2. ही एक प्रोसेस आणि ही दुसरी प्रोसेस. म्हणजे आपलं काय असणार? प्रोसेस 1 प्लस प्रोसेस 2 इज लेस दॅन इक्वल टू 0 ॲज पर द क्लॉसियस इनइक्वॅलिटी. तर आपण सायक्लिक इंटिग्रल ऑफ ते जे सायक्लिक इंटिग्रल असणार आहे, आता ते सायक्लिक इंटिग्रल पहिलं प्रोसेस काय आहे? 1A टू 2A. सायक्लिक इंटिग्रल ऑफ 1A टू 2A d dash q अपॉन t हा झाला पहिला सायकलचा पहिला प्रोसेस. दुसरं प्रोसेसचं लिमिट्स काय आहेत आपले? 2R टू 1R. d dash q upon t is less than or equal to 0. नाउ हे आपलं झालं इक्वेशन 1. या इक्वेशनने आपल्याला काय झाली? ही आपली क्लॉसियसची इनइक्वॅलिटीची टर्म झाली. क्लॉसियसची इनइक्वॅलिटीची प्रोसेस जी असते की फॉर एनी प्रोसेस सायक्लिक इंटिग्रल ऑफ d dash q upon t is less than or equal to 0. Now assume process 1A2 म्हणजे कोणती? प्रोसेस 1A टू 2A
process absorbs heat from surrounding. प्रोसेस 1A टू 2A ह्या प्रोसेसनी काय केलं आहे, हीट ॲब्झॉर्ब केली. कोणाकडून ॲब्झॉर्ब केली आहे? फ्रॉम द सिस्टीम, राईट, और फ्रॉम द सराउंडिंग. फ्रॉम द सराउंडिंग. आता सराउंडिंगमधून जर हीट ॲब्झॉर्ब केली तर त्याचं काहीतरी एक इक्वेशन पण यायला पाहिजे की किती अमाऊंट ऑफ हीट और किती अमाऊंट ऑफ हीट तिने ॲब्झॉर्ब केली. देन दॅट डिक्रीज ऑफ एंट्रोपी फ्रॉम सराउंडिंग इज गिवन बाय. आता त्या प्रोसेसमधून प्रोसेस 1A टू 2A मधून जी हीट और जी एंट्रोपी डिक्रीज झाली आहे सराउंडिंगमधून डिक्रीज झाली म्हणून त्याला मायनस साईन, आणि फ्रॉम वन स्टेट ऑफ एंट्रोपी टू मायनस अदर स्टेट ऑफ एंट्रोपी म्हणून तिथे डेल्टा एस येणार सराउंडिंग. हे झालं आपलं इक्वेशन 2, राईट. आता आपण बघूयात दुसरी केस. नाउ सिन्स द प्रोसेस 2R1 is irreversible, it is rejecting it to the surrounding from the system. It is given by ते कसं दिलं जाईल आता, काउंटर इंटिग्रल ऑफ 2R टू 1R डी डॅश क्यू अपॉन टी इज इक्वल टू त्याची एंट्रॉपी जी कमी होती. आता याच्यातून एंट्रॉपी कशातून कमी झाली आहे, सिस्टीममधून कमी झाली आहे, म्हणून मायनस डेल्टा एस सिस्टीम. आपल्याला ह्या दोघांच्या व्हॅल्यू भेटल्या. आता नाऊ कमिंग टू इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय होता, सायक्लिक इंटिग्रल ऑफ 1A टू 2A डी डॅश क्यू अपॉन टी प्लस सायक्लिक इंटिग्रल ऑफ 2R टू 1R डी डॅश क्यू अपॉन टी इज लेस दॅन और इक्वल टू 0. आता याची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली आहे, मायनस डेल्टा एस सराउंडिंग प्लस हा इथला प्लस इथं खाली येणार, याची किंमत काय, मायनस डेल्टा एस सिस्टम लेस दॅन और इक्वल टू 0. आता आपण याचं मायनस साईनचं प्लस कन्वर्जन करून घेऊ. इथं प्लस केलं डेल्टा एस सराउंडिंग, इथं प्लस आहे पण सिस्टीमचा मायनस आहे म्हटलं तर मायनस येणार, प्लस मायनस मायनस डेल्टा एस सिस्टम लेस दॅन इक्वल टू 0. बट सिस्टीमची एंट्रॉपी कधीच मायनस असू शकत नाही, म्हणून डेल्टा एस सराउंडिंग प्लस याला मायनसचा प्लस केला, साइन कन्व्हेन्शन चेंज होतील, डेल्टा
एस चेंज इन एंट्रॉपी ऑफ सिस्टीम. इथं साईन आता चेंज होणार, हे साईनमधून या साईनमध्ये येणार. वाय का आपण इथं मायनसचं इथं प्लस केलं, त्याच्यामुळे इथं लेस दॅन असेल तर इथं ग्रेटर दॅन होऊन जाणार. सो आता ह्या व्हॅल्यू याच्यात टाकल्यानंतर ह्या इक्वेशनमधून आपल्याला काय भेटणार आहे, हे इक्वेशन म्हणजे काय आहे की इट इज नथिंग बट वॉट द चेंज इन एंट्रोपी ऑफ द सिस्टीम, the change of entropy of the system and the change of entropy of the surrounding during the process between two equilibrium states always equals to and greater than 0. म्हणजे काय की it is proved that change in entropy of system plus surrounding during any process between two equilibrium states is always greater than or equals to 0, and this is nothing but what the principle of increase of entropy. Thank you.